विषय पंपावर झालाय, गाडी फसलेली आहे. एकमेकावर टाकून माझा आली भाई चावी हरवली, खाली पडली काय? हा पावर संपला विषय. खतरनाक पाऊस आलाय तिकडून. संडे राइड को निकल रहे गाइस. यार लॉक आहे. अरे ते बाहेरच्या गेटची चावी फेक ना, तेवढी लॉक आहे खाली. मतलब विषय थेट. किती आंबे पडलेत. हो किती सारे आंबे पडलेत. आज रविवार आहे. आज इथे एवढे सारे रायडर्स दिसतील तुम्हाला. पाऊस लागायला लागला. हे बघा, हातच पाय भिजले. भाई तुला रेनकोट आणायला पाहिजे होता यार. किरण. A few moments later. पुण्यात क्लायमेट कसे चेंज होतात बघा. आता मगाशी मागे शिट गर्दी बघा इथे किती. सगळे फिरायला आलेले संडे. सो मगाशी तुम्हाला दाखवलं पाऊस. तळेगाव साईडला फुल पाऊस होता. रात्री झालेला आहे पाऊस. सगळं रोड ओढलंय आणि आता बघा रोड पूर्ण वाळलेला आहे. याच्याने समजू शकते की मौसम कैसे बदलता है. रुख मौसम का रुख बदल दिया. आणि इकडे मस्त असं सनराइज होत आहे. अँड आय एम एन्जॉयिंग द राईड. हे जे लोणावळा साईडला चालले त्यांचा मीटअप पॉईंट आहे. आमचा मीटअप पॉईंट पुढे, कारण की आम्ही चाललोय सातारा साईडला. सो हे जर सरळ गेले तुम्ही तर यू नो पुण्यात. अँड तुम्ही आता राईट मारतोय. सो दिस इज सातारा हायवे NH48. One eternity later. Okay, we have reached at meetup location. तुला माहिती आहे भाई, तू लीड करतोय. किरण काय चालू नाही हो रहा क्या? भाई साहब, एक RX-100 है, एक ड्यूक है, 4 एक्सपल्स है, एक हंटर है. ओके, एवढे गाड्या आहेत आपल्या आज. ब्रेक नंबर 2. अजून एक जण यायचा राहिलाय. हा ड्यूकल आता आला. टेकिंग ए शॉर्टकट. आता एक ब्रेक घ्यायचा, कारण की कुणीच ब्रेकफास्ट केलेला नाही. चहा अँड ब्रेकफास्ट. ओके, 1 2 3 4 5 6 7 बाईक्स आहेत आता ऑलरेडी. आता परत U-टर्न घेऊन वरून हायवे ना स्ट्रेट जायचं परत. तर ग्रुप राईड मध्ये ना असंच असतं की काही प्लस पॉईंट्स असतात, काही मायनस पॉईंट्स असतात. आता 2 रायडर्स लेट झाले, सो त्यांच्यासाठी पूर्ण ग्रुपला थांबावं लागतं. आमचा निघायचा टाइम होतं 7 वाजता, 7:30 वाजले. ब्रेकफास्ट करायचा आहे
तिथे 8:30 वाजतीलच आम्हाला पोहोचायला 9 वाजतील डेस्टिनेशन 9 9:30 10. सो ग्रुप राईड मध्ये सगळ्यांना सोबत घेऊनच चालावं लागतं. ट्रॅफिक 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 पुणे की ट्रॅफिक है गाइस. कात्रज हा कात्रज सिंहगड वाव का लँडस्केप आहे यार आज. म्हणजे एकतर पाऊस पडलेला आहे सगळं हिरवळ झालेलं आहे आणि वरून सनराईज आणि त्याचे जे आर्च एकदम म्हणजे प्रॉपर लाईट आहे सनलाईट त्यामुळं व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतो एकदम. तर व्ह्यू बघा तुम्ही सिटीचा पुणे सिटी. इकडे डोंगर राईट साईडला डोंगर दिसतात तुम्हाला का लेफ्ट साईडला बघा प्रॉपर रायडिंगचा वेदर झालाय. थंडी नॉर्मल ऊन थोडं एक नंबर येईल मजा आली. RS100 ची फायरिंग तुम्हाला ऐकू येते का नाही माहित नाही पण भाई जिंकलाच जिंकलाच. जर समजा इथं 10-15 ZX ट्रेनर किंवा आपले G900 सोडले 60 काय आवाज येणार आहे इथं काय आवाज. शिवापूर टोल नाका आणि ते नेहमीच ट्रॅफिक असते. आय गेस या टोल नाक्याच्या इथं कुठेतरी स्टॉप. अरे चहा आहे का जम्बो चहा आहे लय मोठा झाला. ब्रेकफास्ट आपण काय बोरघाटात चाललोय. पुढं पुढून राईट. अच्छा इथून जायचं आहे पुढून राईट आहे बोरघाट. मी तेच म्हणलं तोच डॅम आहे ना मागचा डॅम होता हा बॅक वॉटर विषय बॅक वॉटर विषय बॅक माझा हाच रस्ता गावाला जायचं मी नुसतं इथूनच जातो. कुठलं गाव रायगड मार्ग. डॅमला थोडी गावाला जातो ना इकडे थोडी टर्न मारतो. नुसता रापरूप 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 पळवायचे काम. ब्रेकफास्ट झालाय. ब्रेकफास्ट स्टॉप घेतलेला मस्त डोसा मिसळ वडापाव पोहे आणि चिल मारलं. सो हे बघा आता यातून आम्ही सगळेच अनोळखी म्हणजे याआधी आम्ही कुठलीच ग्रुप राईड एकत्र नाही पण बॉन्डिंग अशी झाली आमची बघा. नुसतं चिल मारतोय आम्ही एकमेकांना बात करून बोलून. हे पूर्ण पाण्यात असतं पावसाळ्यात. इथपर्यंत पाणी येत असं चिखल आहे ना. राइड सक्सेसफुल. किसने गिराया? किसका कार्यक्रम है? अरे
कोण आहे? कुठे आहे तो नेमकं? तिकडे कशाला गेलाय तो? असं ना बाई बोललंय सर. पुढे रेस्क्यू मिशन. एक एक्सपल्स रायडर अडकला आहे इथे. लेट्स सी कुठे आहे. आली. भाई साहब, मिशन रेस्क्यू कंप्लीटेड. फायनली इनटू द व्ह्यू. भाटघर डॅम, तिथे जो आहे तो डॅम आहे भाटघर डॅम, आणि हा त्याचा बॅकवॉटर आहे. बॅकवॉटरला बसलोय आणि इथं मस्ती चालू आहे. A few moments later. खतरनाक पाऊस आलाय तिकडून. काही शपथ, वाट लागली भाई. असा पाऊस यायला लागलाय. मगाशी व्ह्यू कसा होता, आता व्ह्यू कसा. पटकन निघावला पटकन. रुक गाडी निकालते. 1 2 3. चलो पब्लिक. भाई साहब काय पाऊस आलाय. A few moments later. सीट गरम झाली बाई. हो चिखल. नुसती ऑफ रोडिंग केली आज खूप दिवसानंतर. मी पहिले पण एक्सपल्स ग्रुप सोबत ऑफ रोडिंग केली, पण त्यानंतर मला एवढी ऑफ रोडिंग नाही आवडत. पण मजा येते यार ऑफ रोडिंग मध्ये. असं कधी कधी केली पाहिजे बाई. गाडी त्यासाठी बनलेली आहे, ऑफ रोडिंग साठी. चलो लेट्स मूव. आता या इथं थांबलेलो आम्ही जाताना नाश्त्याला. आता इथं थांबलो. पाऊस भरपूर होता. आता जस्ट पाऊस उघडलाय आणि थोडं ऊन आलंय. असंच ऊन राहिलं पाहिजे म्हणजे मजा येईल पुढच्या राईडला. आता एक पुढे नेकलेस पॉईंट आहे, तिथं आम्ही स्टॉप घेणार आहे. त्याच्या आधी इकडे स्टॉप नाही आहे. थोडंसं ऑफ रोडिंग परत आहे. इथं रोड खराब आहे. बाकी बॉईज प्लेड वेल. चला लेट्स गो. आता नेकलेस पॉईंटला थांबायचं आहे, त्याच्या आधी नाही थांबायचं. ओके, पूर्ण ओलं झालं आहे सगळं अंग. आता अंग वाळवायला लागेल पहिले. अंगीच वल्ला लई उन्हात वाळतच ना. पण ऊन कंटिन्यूस असलं पाहिजे. आता उन्हात मजा येते भिजल्यावर. पहिले ऊन नको होतं, आता ऊन पाहिजे. हा तो डॅम आहे ज्या डॅमच्या बॅकवॉटरला आम्ही गेलो. वेलकम टू नेकलेस पॉइंट भोर. मी म्हटलं नेकलेस पॉइंटला काय असणार आहे. हा नेकलेस आहे ना. वा नाद. एन्जॉय द व्ह्यू इन जस्ट 3 2 1.
हा होता नेकलेस पॉइंट. भरपूर स्पॉट झाले कवर. रविवार आहे त्यामुळे ही गर्दी. मजा आली आज. सगळे नवीन रायडर्स होते, सगळे नवीन मित्र बनले. हेच ग्रुप राईडची असली मजा असते. आणि ग्रुप राईड करताना एनर्जी असते वेगळी, एकमेकांना सोबत असते. सोलो असलं ना तर ते बोर होऊन जातं की एकटाच असल्यामुळे. इथे कसं सपोर्ट सिस्टम आहे. सो आणि मजा मस्ती तर चालूच राहते. बॉईज ट्रिप म्हटले तर मजा मस्ती तर होणारच. लेट्स रोल, लेट्स रोल. 1 2 3. राईड कशी वाटली आपल्याला? चलो मिलते हैं नेक्स्ट राइड में. बाय बाय.